Hello students and welcome to the English class of 5th standard. We are doing lesson number 26, that is water in the well. As usual, before proceeding, please subscribe the channel if you are new to the channel so that you will get the next coming lessons. And please share this video with your friends. And the playlist of all the lessons of 5th standard is given in the description box. The link is given in the description box. Okay. So without wasting any time, let's start with the lesson. Water in the well. What a farmer needs most for his fields is a good source of water. आता शेतकऱ्याला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं त्याच्या शेतामध्ये पेरणी करायला किंवा क्रॉप्स काढायला, तर ते म्हणजे पाणी. ओके. अ गुड सोर्स ऑफ वॉटर. सोर्स म्हणजे मार्ग, पाण्याचा मार्ग म्हणजे तो पाऊस असेल किंवा ती विहीर असेल, ओके, किंवा सरकारकडून मिळालेलं नळाचं पाणी असेल, कॉर्पोरेशनकडून मिळालेलं, तर ह्या सगळ्या गोष्टी दीज आर सोर्सेस ऑफ वॉटर. ओके. तर कासिम नावाचा एक शेतकरी होता. तर कासिम हॅड हिज आय ऑन अ वेल दॅट वॉज जस्ट आउटसाईड द बाउंड्री ऑफ हिज फील्ड. तर त्याचं जे शेत होतं, शेताची बाउंड्री होती, जिथपर्यंत त्याचं शेत होतं त्याच्या शेताच्या बाहेरच्या बाजूला एक विहीर होती. तर ही हॅड हिज आय ऑन द वेल. वेल म्हणजे विहीर. ही हॅड हिज आय म्हणजे त्याचा त्या विहिरीवर डोळा होता. तिथलं पाणी मिळेल का असं त्याला वाटत होतं, आशा वाटत होती. सो कासिम हॅड हिज आय ऑन अ वेल दॅट वॉज जस्ट आउटसाईड द बाउंड्री ऑफ हिज फील्ड. त्याच्या शेताच्या बाहेर. बट अहमद, द मॅन हू ओन द वेल, वॉज अ क्राफ्टी ओल्ड मॅन. तर ज्याची ती विहीर होती त्याचं नाव होतं अहमद. त्या माणसाचे नाव होतं अहमद. तर द मॅन हू ओन द वेल वॉज अ क्राफ्टी ओल्ड मॅन. तर ते जरा वयस्कर माणूस होते, पण ते क्राफ्टी म्हणजे थोडेसे हुशार किंवा मतलबी. द मॅन हू ओन द वेल, ओन म्हणजे त्याच्या मालकीची होती, त्या विहिरीचा मालक. वॉज अ क्राफ्टी ओल्ड मॅन म्हणजे तो जरा हुशार होता आणि धूर्त होता. ही वुडंट अलाव एनी वन टू ड्रॉ वॉटर फ्रॉम हिज वेल. तर तो कोणालाही आपल्या त्या विहिरीतलं पाणी घेऊन जायला देत नसे. ही वुडंट अलाव एनी वन टू ड्रॉ वॉटर म्हणजे पाणी काढायला. ड्रॉ वॉटर म्हणजे पाणी काढणं. ड्रॉ वॉटर फ्रॉम हिज वेल. वेल म्हणजे विहीर. ही टोल्ड कासिम. तर तो कासिमला काय म्हणाला, तू रोज इकडे का येऊन काय माझ्याकडे पाणी का मागतो. वाय डू यू कम टू मी अगेन अँड अगेन टू बॅग फॉर ॲक्सेस टू माय वेल. तर माझ्या विहिरीचं पाणी मिळेल का, किंवा ते विहिरीचं पाणी कसं घेता येईल. ॲक्सेस म्हणजे परमिशन, किंवा तुमचं पाणी मला घेता येईल का, हे सारखं मला तू विचारायला का येतो, का माझ्याकडे प्रार्थना करतो. वाय यू बॅग विथ मी. बॅग म्हणजे गयावया करणं, मागणं. वाय डू यू कम टू मी अगेन अँड अगेन टू बॅग फॉर ॲक्सेस टू माय वेल. ॲक्सेस इज परमिशन. ओके. विहिरीचं पाणी मला मिळेल का असं तू विचारायला मला रोज का येतो. आय फील सॉरी टू टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट एव्हरी टाईम. तर तुला नाही म्हणणं. आय फील सॉरी टू टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट म्हणजे तुला नाही म्हणणं, तुझी रिक्वेस्ट नामंजूर करणं. टर्न डाऊन म्हणजे नामंजूर करणं. आय फील सॉरी मला वाईट वाटतं. टू टर्न डाऊन युअर रिक्वेस्ट एव्हरी टाईम दरवेळेला तुझी ती रिक्वेस्ट मला नाही म्हणायला वाईट वाटतं. आय हॅव अ सजेशन फॉर यू. तर माझ्याकडे एक कल्पना आहे. ओके. एक पर्याय आहे. एक मी सुचवतो तुला. सुचवणे, सजेशन. आय हॅव अ सजेशन फॉर यू. कलेक्ट सम मनी अँड बाय द होल वेल फ्रॉम मी. तर थोडे पैसे जमा कर आणि ते मला आणून दे आणि माझ्याकडनं ती विहीर विकत घे. कलेक्ट सम मनी अँड बाय द होल वेल फ्रॉम मी. तर अख्खीच्या अख्खी विहीर तुला घेऊन जा, मला पैसे दे आणि ती तुला घेऊन टाक विहीर. कासिम थॉट ओव्हर द सजेशन अँड लाईक्ड इट. तर कासिमने विचार केला की चांगली आयडिया आहे, नॉट बॅड. ओके. हे सजेशन तसं चांगलं आहे. पैसे देऊन जर विहीर मिळत असेल तर काय वाईट आहे, मी ती घेऊ शकतो. कासिम थॉट ओव्हर द सजेशन. त्याने विचार केला त्या सुचवलेल्या पर्यायावर, त्या आयडियावर विचार केला आणि त्याला ती आवडली. कासिम थॉट ओव्हर, विचार केला, थॉट ओव्हर द सजेशन अँड लाईक्ड इट. ही न्यू अहमद वूड आस्क फॉर अ लॉट ऑफ मनी, but he saw in his mind's eye channels of water running from the well through his field
अँड मेड अ डिसिजन. तर ही न्यू अहमद वूड आस्क फॉर लॉट ऑफ मनी. तर त्यांना माहिती होतं की ते अहमद जे होते ते जास्ती पैसे मागणार आहेत विहिरीच्या बदल्यात. ओके, जास्ती आपल्याला महाग विकणार आहेत ती विहीर. ही वूड आस्क फॉर लॉट ऑफ मनी. पण त्यांनी त्याच्या स्वतःच्या मनात एक चित्र बघितलं. बट ही सॉ इन हिज माइंड्स आय. माइंड्स आय म्हणजे इमॅजिन केलं, डोळ्यापुढे चित्र आलं. चॅनल्स ऑफ वॉटर रनिंग फ्रॉम द वेल थ्रू हिज फील्ड. तर त्याला त्या विहिरीतनं खड्डा काढून किंवा पाईपलाईन करून आपल्या शेतात जाणारं पाणी त्याला दिसू लागलं की मला जर ती विहीर मिळाली तर मी असं पाईपच्या वाटेने ते पाणी माझ्या शेतात मी पास करेन, असं चित्र त्याच्या डोळ्यासमोर आलं. चॅनल्स ऑफ वॉटर, चॅनल्स म्हणजे पाईपलाईन. चॅनल्स ऑफ वॉटर रनिंग फ्रॉम द वेल थ्रू हिज फील्ड. विहिरीकडून त्याच्या शेतामध्ये जाणारं पाणी त्याला दिसू लागलं. अँड ही मेड अ डिसिजन. आणि त्याने एक निर्णय घेतला की विहीर आता विकत घ्यायची. ही टूक ऑल हिज सेविंग्स टू अहमद अँड बॉट द वेल. तर स्वतःकडे जेवढे साठवलेले पैसे होते, सेविंग्स होते, पैशांची जमवाजमव त्यांनी जी बचत केली होती, सगळे पैसे त्याने गोळा केले आणि अहमद यांना नेऊन दिले आणि ती विहीर स्वतःची करून घेतली. अँड ही बॉट द वेल. ओके. द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी काय झालं? ही वेंट टू द वेल हॅपीली अँड डग आउट अ चॅनल. तर तो विहिरीजवळ गेला आणि त्याने विहिरीपासून ते आपल्या शेतापर्यंत खणायला सुरुवात केली. आता पाईपलाईन घालायची आहे म्हणून. ओके, खुशी आनंदाने गेला स्वतःची विहीर झाली म्हणून. आणि विहिरीतलं पाणी येण्यासाठी तो चॅनल बनवायला लागला. अँड डग आउट अ चॅनल. बट वेन ही बिगेन टू ड्रॉ वॉटर, त्या चॅनलमधून जेव्हा तो पाणी काढू लागला, येऊ लागलं पाणी बाहेर, ड्रॉ वॉटर काढू लागला पाणी, देअर वॉज अ सरप्राईज इन स्टोअर फॉर हिम. तर त्याच्यासाठी एक आश्चर्य वाढून ठेवलं होतं. ओके, सरप्राईज इन स्टोअर म्हणजे त्याला त्याच्यासाठी वाढून ठेवलं होतं, आपण म्हणतो सरप्राईज. त्याच्यासाठी एक आश्चर्य वाढून ठेवलं होतं इन स्टोअर फॉर हिम. सडनली अहमद केम फॉरवर्ड अँड अनाउन्स्ड. तर हे तो काम करत होता पाणी आपल्या शेतामध्ये नेण्याचं, चॅनल खड्डा खणायचं. तेवढ्यात अहमद त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला, कासिमच्या समोर येऊन उभा राहिले. सडनली अहमद केम फॉरवर्ड अँड अनाउन्स्ड. आणि सांगितलं, म्हणाले की, म्हणजे त्या प्रश्नच केला त्यानं की व्हॉट आर यू डुईंग कासिम. तू काय करतोय कासिम. हाऊ डेअर यू टच द वॉटर इन माय प्रेझन्स. तर तुझी हिंमत कशी झाली विहिरीतल्या पाण्याला हात लावण्याची, मी असताना माझ्यासमोर विहिरीतल्या पाण्याला हात लावण्याची तुझी हिंमत कशी झाली. हाऊ डेअर यू टच द वॉटर इन माय प्रेझन्स. तर कासिम म्हणाला, व्हॉट डू यू मीन, हॅवंट यू सोल्ड दिस वेल टू मी. तर कासिम म्हणाला, म्हणजे काय, तुला काय म्हणायचं आहे तुम्हाला, की तुम्हीच तर मला ही विहीर विकली. हॅवंट यू म्हणजे तुम्ही नाही का विकली मला ही विहीर. हॅवंट यू सोल्ड दिस वेल टू मी. तर त्याच्यावर अहमद काय म्हणाले, आय सोल्ड द वेल ऑल राईट. मी विहीर विकली आहे, तुला कळतं आहे का, मी विहीर विकली आहे. बट नॉट द वॉटर इन द वेल. मी तुला फक्त विहीर विकली, त्यातलं पाणी नाही विकलेलं. बघा आता, मी तुला फक्त विहीर विकली आहे, त्या विहिरीमधलं पाणी मी तुला विकलेलं नाही आहे. बट नॉट द वॉटर इन द वेल. द वॉटर स्टील बिलॉंग्स टू मी. ते पाणी अजूनही माझं आहे, मी तुला फक्त विहीर विकली आहे. यू कांट यूज इट. द वॉटर स्टील बिलॉंग्स टू मी. यू कांट यूज इट. ते पाणी तू वापरू शकत नाही, ते पाणी माझं आहे. इफ यू नीडेड द वॉटर अलॉंग विथ द वेल यू शूड हॅव सॅड सो. जर तुला बरोबर पाणी पण हवं होतं तर तसं मला तू आधी सांगायचं होतं. यू शूड हॅव सॅड सो. इफ यू नीडेड द वॉटर अलॉंग विथ द वेल. अलॉंग विथ द वेल म्हणजे वेलसोबत पाणी हवं असेल तर मला आधी तू बोलायला पाहिजे होतं. आय हॅव अ सजेशन फॉर यू. परत त्याने एक पर्याय त्याच्यासमोर ठेवला. आय हॅव अ सजेशन फॉर यू. पे फॉर द वॉटर सेपरेटली अँड यूज इट. तर आता तू विहीर घेतली, त्या विहिरीतल्या पाण्याचे पण वेगळे पैसे मला दे आणि मग तू खुशाल पाणी घेऊन जाऊ शकतोस. पे द वॉटर सेपरेटली अँड यू कॅन यूज इट. मग तू पाणी वापरू शकतो. यू कॅन बाय फ्रेश वॉटर एव्हरी डे, आय डोंट माइंड. तर रोज तू फ्रेश वॉटर घेऊन जाऊ शकतो, त्याचे पैसे दे आणि पाणी घेऊन जा. ओके, यू कॅन बाय फ्रेश वॉटर एव्हरी डे, आय डोंट माइंड. मला काही हे नाही आहे,
प्रॉब्लेम नाही आहे, आय डोंट माइंड, मला कसली तक्रार नाही आहे, तू पैसे दे आणि पाणी घेऊन जा, असं अहमद कासिमला म्हणाले. कासिम वॉज शॉक टू हिअर अहमद्स आर्ग्युमेंट. तर कासिमला खूप वाईट वाटलं आणि आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं, शॉक झाले ते अहमद यांचं बोलणं ऐकून. कासिम वॉज शॉक टू हिअर अहमद्स आर्ग्युमेंट. इट वॉज सो अनफेअर, सो अनजस्ट. तर ते किती चूक होतं अहमद यांचं बोलणं, आणि अन्याय पण होता त्यांच्यावर, कासिमवर हा अन्याय पण होता, इनजस्ट. ओके, देर वॉज नो जस्टिस, इट वॉज अनजस्ट अँड इट वॉज अनफेअर. ते बरोबरही नव्हतं आणि त्यांच्यावर अन्याय पण होत होता, अनजस्ट, नॉट जस्टिफायेबल. ही रश्ड टू द काझी अँड टोल्ड हिम द होल स्टोरी. तर काझी यांच्याकडे गेले आणि सगळी स्टोरी त्यांना सांगितली. काझी म्हणजे एक मोठा माणूस असतो जो न्याय करतो. ओके, न्यायाधीश पण म्हणू शकतो आपण. हू मेक्स द जस्टिस. ओके, हू मेक्स द जस्टिस. ही रश टू द काझी अँड टोल्ड हिम द होल स्टोरी. द काझी वॉज अ वाईज मॅन. ते जे काझी होते ते खूप हुशार होते. ओके, ही वॉज अ वाईज मॅन. ही टोल्ड कासिम टू ब्रिंग अहमद टू हिज कोर्ट सो दॅट ही कुड हिअर बोथ साईड्स ऑफ द केस. तर काझी म्हणाले की उद्या तू अहमद यांना कोर्टात घेऊन ये. ओके, टोल्ड कासिम टू ब्रिंग अहमद टू हिज कोर्ट सो दॅट ही कुड हिअर बोथ साईड्स ऑफ द केस. तर दोघांचंही म्हणणं ऐकून घेता येईल, त्या केसची दोन्ही बाजू ऐकता येईल. अहमद वॉज समन टू द कोर्ट. तर अहमद यांना कोर्टात आणलं गेलं, प्रेझेंट केलं गेलं. ओके, द काझी हर्ड हिज आर्ग्युमेंट पेशंटली. तर शांतपणे काझी यांनी अहमद यांचा आर्ग्युमेंट ऐकून घेतलं, पेशंटली, काही घाई न करता. पेशंटली म्हणजे शांतपणे. तर त्यावर ते काझी काय म्हणाले, आय सी दॅट यू आर राईट. वॉट यू हॅव सोल्ड इज द वेल. द वॉटर इज ऑल युअर्स. इजंट दॅट सो. तर ते काझी म्हणाले बरोबर आहे तुझं की तू फक्त विहीर विकली आहेस. ओके, त्यातलं पाणी तुझं आहे नाही का, असं त्याला विचारलं, अहमदला यांना विचारलं की पाणी तर तुझं आहे, तू फक्त विहीर विकली आहेस. इजंट दॅट सो. तसं आहे, बरोबर आहे ना, तसंच आहे. तर कासिम हे ऐकून कासिम्स हार्ट सँक. म्हणजे त्याचं हार्ट सँक म्हणजे त्याला अगदी दुःख झालं त्याला, म्हणजे तो डिसअपॉइंट झाला. हार्ट सँक म्हणजे डिसअपॉइंट होणं किंवा अपेक्षाभंग होणं. हे ऐकून कासिम्स हार्ट सँक व्हॅन ही हर्ड द काझीज वर्ड्स. काझीचे शब्द ऐकून त्याला एकदम अपेक्षाभंग झाला, त्याला डिसअपॉइंट झाला, त्याला दुःख वाटलं. अहमद इन हिज हार्ट ऑफ हार्ट्स वॉज ओव्हरजॉईड. हार्ट ऑफ हार्ट्स म्हणजे मनापासून किंवा मनातल्या मनात एकदम खुश झाला तो. अहमद इन हिज हार्ट ऑफ हार्ट्स वॉज ओव्हरजॉईड म्हणजे खूप खुश झाला होता मनातल्या मनात, किंवा मनापासून आनंदी झाला होता हे ऐकून. काझी असं बोलले ते ऐकून की त्यातलं पाणी तुझं आहे, विहीर तू फक्त विकलेली आहेस. ही हॅड नेव्हर थॉट दॅट काझी वूड साईड विथ हिम. त्यांना वाटलं नव्हतं की काझी कासिमची साईड सोडून आपली साईड घेईल, असं अहमद यांना वाटलं नव्हतं. त्यांना वाटलं होतं की कासिमच्या बाजूने बोलतील, पण ते काझी जेव्हा त्यांच्या बाजूने बोलले, अहमदच्या बाजूने बोलले, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ओके, आणि स्टुडंट्स तुम्हाला मी एक सांगू इच्छिते की तुम्ही हा लेसन ऐकताना टेक्स्टबुक तुमच्या हातात ठेवा. ओके, जे स्क्रीनवर पण टेक्स्टबुकच आहे, त्यामुळे स्क्रीनकडे डोळे लावून बघण्याची गरज नाही. तुम्ही टेक्स्टबुकवर वाचू शकता. मी जे काय बोलते ते टेक्स्टबुकवर वाचा, तुमच्या हातात टेक्स्टबुकची कॉपी ठेवा. ओके, त्याचं पुढे जाऊ आपण. माय लॉर्ड, आय एम सो ग्रेटफुल यू अंडरस्टँड द फाईन पॉईंट्स ऑफ दिस केस. द वॉटर डज इंडीड बिलॉंग टू मी. तर अहमद काय म्हणाले काझी यांना की माय लॉर्ड, की आय एम सो ग्रेटफुल टू यू, की मी एवढा आभारी आहे तुमचा की खरंच ते पाणी बिलॉंग्स टू मी, ते माझ्या मालकीचं आहे, पाणी माझ्या मालकीचं आहे. तुम्ही अगदी बरोबर बोलला. आय एम सो ग्रेटफुल, की मी तुमचा आभारी आहे की तुम्ही मला समजून घेतलं, माझे जे केसमधले पॉईंट्स होते ते तुम्ही समजून घेतले. आय एम सो ग्रेटफुल यू अंडरस्टँड द फाईन पॉईंट्स ऑफ दिस केस. ओके, या केसचा मुद्दा तुम्हाला
बरोबर समजलेलं आहे आणि ते पाणी माझंच आहे. द वॉटर डज इंडीड बिलॉंग टू मी. इन दॅट केस अहमद, वाय आर यू किपिंग इट इन कासिम्स वेल. तर अचानक एक ट्विस्ट आलं मध्ये. काझी अचानक म्हणाले की तसं असेल ना अहमद, तर मग तुझं पाणी जे तुझ्या मालकीचं आहे ते कासिमच्या विहिरीत कशाला ठेवतोस, म्हणजे का आहे ते तिथं. इन दॅट केस अहमद, वाय आर यू किपिंग इट इन कासिम्स वेल. तर तुझं पाणी तू कासिम यांच्या विहिरीमध्ये का ठेवतो. तुला ते तिथे ठेवण्याचा अधिकार नाही आहे. यू हॅव नो राईट टू कीप युअर बिलॉंगिंग्स इन हिज प्रॉपर्टी. तर कासिमच्या प्रॉपर्टी त्याची विहीर, तर त्याच्या प्रॉपर्टीमध्ये तुझं पाणी ठेवण्याचा तुला काही एक अधिकार नाही आहे. यू हॅव नो राईट, अधिकार नाही आहे. टू कीप युअर बिलॉंगिंग्स, तुझ्या वस्तू म्हणजे तुझं पाणी, युअर बिलॉंगिंग्स इन हिज प्रॉपर्टी. तर कासिमची जी प्रॉपर्टी, त्याचे विहीर जी आहे त्याच्यात तुला तुझं पाणी ठेवण्याचा काही एक अधिकार नाही. यू मस्ट रिमूव्ह दॅम इमिजिएटली. तर तुझं ते पाणी तू आत्ताच्या आत्ता त्या विहिरीतनं काढ. ते जर काढता येत नसेल, ऑर एल्स म्हणजे नाही तर, यू कॅन पे अ डेली रेंट टू कासिम. तर तुझं पाणी त्याच्या विहिरीत ठेवल्याबद्दल त्या जागेसाठी तू कासिमला दर महिन्याला भाडं दे, रेंट दे. ओके. ऑर एल्स यू कॅन पे डेली रेंट टू कासिम. तुझं पाणी त्याच्या विहिरीत त्याने ठेवू दिलं म्हणून त्याला तू रोज ठराविक अमाऊंट भाडं म्हणून द्यायचं. देन ही विल अलाव यू टू यूज हिज वेल. तर मग तो तुला तुझं पाणी तिथे ठेवण्यास परवानगी देईल, त्याची विहीर यूज करण्यासाठी तुला देईल. कासिम तुला त्याच्या विहिरीमध्ये तुझं पाणी ठेवायला परमिशन देईल. अहमद वॉज सो कन्फ्युज्ड. अहमद हे खूप कन्फ्यूज झाले, त्यांना कळे ना काय चाललं आहे. ही वॉज सो कन्फ्यूज दॅट ही डिड नॉट नो वॉट टू से. त्यांना कळतच नव्हतं काय बोलावं, ते कन्फ्यूज झाले पूर्णपणे. ऑल द पीपल प्रेझेंट इन द कोर्ट बिगन टू लाफ. तर तिकडे जमलेले सगळे लोक हसायला लागले. ओके. सगळ्या लोकांना गंमत वाटली ह्या केसबद्दल, की असं कसं विचित्र केस आहे. ऑल द पीपल प्रेझेंट इन द कोर्ट बिगन टू लाफ. बट कासिम वॉज अ जनरस मॅन. ही नेवर ट्रबल्ड अहमद फॉर द रेंट दॅट वॉज ड्यू फॉर हिम. तर कासिमच्या बाजूनेच निकाल लागला. तर त्यांना त्या पाणी काढता येऊ शकलं. तो पाणी त्याने चॅनलद्वारे आपल्या शेतात वगैरे नेलं, पण ते पाण्याचं त्याने भाडं कधी अहमदकडनं घेतलं नाही. की त्याची जी विहीर त्याने विकत घेतली होती त्याप्रमाणे त्याचं पाणी जे अहमदचं होतं असं तो म्हणत होता, ते ठेवायला त्यांनी कासिमनी विहीर दिली होती आपली. पण त्याने जसं काझीने सांगितलं तसं, काझीने ॲक्च्युली गमतीने सांगितलं होतं ते, पण त्यांनी कधीही अहमदकडून भाडं घेतलं नाही. ओके. तर अहमदचं वागणं हे पूर्णपणे चुकीचं होतं. विहिरीसकट पाणी पण विकत घेतलं जातं, त्यामुळे तो अहमद कासिमला फसवू बघत होता. तर ही केस हुशारीने काझींनी सॉल्व केली होती. तर मुलांना तुम्हाला समजलं असेल पूर्ण लेसन. ओके. ही स्टोरी तर नीट वाचा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचं लेसन घेऊन येते. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.